अरे बापरे, असं कसं? ही रेसिपी तुम्हाला माहिती नाही? एकदम सोपी आहे बघा. अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून साईडला ठेवायचंय. कुकरमध्ये 2 पळी तेल घालायचंय. खडे मसाले, हिरवी मिरची, स्वच्छ धुतलेलं चिकन यामध्ये घालायचंय. चवीनुसार मीठ घालायचंय. मस्तपैकी ह्याला अलट पलट करायचं किंवा इकडून तिकडून मस्तपैकी फिरवून घ्यायचंय चिकन कुकरमध्येच. आता हे शिजू द्यायचं. इथे तळलेला कांदा, तळलेला लसूण आणि 2-3 आल्याचे तुकडे, बेडगी मिरची 3-4 भिजत घातली होती. ओबडदोबड हे टोमॅटो फक्त परतून घेतलंय. त्यातलं पाणी जाळून घेतलंय फक्त. कोथिंबीरीच्या काड्या असं वाटून साईडला ठेवलंय. आता इथे मस्तपैकी चिकनला आपलं सुटलंय तेल सुटल्यानंतरच ह्यामध्ये हे कोरडे मसाले टाकायचे. त्यामध्ये धनेपूड, चिकन मसाला, हळद, लाल तिखट एवढंच घालायचं, जास्त काय घालायचं नाही. आता फेटून घेतलेला अर्धी वाटी दही, आता याला सुद्धा तेल सुटेपर्यंत असंच परतायचंय. आपला वाटून घेतलेला मसाला यामध्ये घालायचा आहे आणि असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचंय. ह्याच्यामध्ये आता आपण ज्या वाटीने दही घेतलं होतं त्याने 2 वाटी पाणी टाकायचं आहे. थोडंसं अजून मी मीठ घातलंय ह्यामध्ये. कुकरचं झाकण लावायचं. हा शिट्टीत असला भारी वास आला, तुम्हाला काय सांगू. एकदम सगळ्या घरात चिकनचा सुगंध पसरला होता. कलर टेक्स्चर तर बघा काय एक नंबर झालाय, हॉटेलपेक्षाही भारी. आणि तायडे बस कर आता, लाईक कर, फॉलो कर, शेअर कर. परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय.